आपल्याकडे हे चुकीचं आहे, आपल्याकडे ते चुकीचं आहे, अशी ओरड आपण नेहमी ऐकतो. पण आपल्याला नको वाटणाऱ्या गोष्टी बदलण्यासाठी आपण काय करतोय, हा प्रश्न आपण आपल्या स्वतःला कधीच विचारत नाही. कारण आज आपल्या प्रत्येकाला आपल्या स्वतः पलीकडे इतरांकडे पाहण्यासाठी वेळच नाही. सोशल मीडियामुळे आपलं जग सध्या सेल्फ सेंटर्ड झालेलं आहे. अशा वेळी आपल्या प्रत्येकालाच स्वतः पलीकडे डोकावून पाहण्याची गरज आहे. आणि याच गरजेला लक्षात ठेवून एका लेखिकेने खूप मोठा प्रपंच केलेला आहे. एक असं भन्नाट मराठी पुस्तक लिहिलेलं आहे, जे आपल्याला फक्त अंतर्मुख करत नाही किंवा फक्त स्वतःचं आत्मपरीक्षण करायला भाग पाडत नाही, तर स्वतः पलीकडे जाऊन मानवता, मानवी नैतिक मूल्य, धर्मनिरपेक्षता आणि समाज या सगळ्या गोष्टींकडे पाहण्याची एक नवी दृष्टी देतं. जाणून घेऊया कुठलं आहे ते पुस्तक, पण त्यापूर्वी नमस्कार, मी साधना कसपटे महानूर तुम्हा सर्वांचं रेघोट्यामध्ये मनापासून स्वागत करते. जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण सगळे फोनमध्ये व्यस्त असतो. सोशल मीडियावर जगभरातून दिसणाऱ्या बातम्या, घडणाऱ्या वेगवेगळे प्रसंग, घटना हे सगळं बघून आपण फक्त एकमेकांना दोष देत राहतो की कशा पद्धतीने समाज बिघडत चाललेला आहे किंवा कशी संस्कृती बदललेली आहे, किंवा बऱ्याच वेळा डायरेक्ट तरुणाईकडे दोषाचं बोटच दाखवलं जातं. पण हे सगळं करत असताना आपण एक गोष्ट विसरतो. हे सगळं करत असताना आपण आपल्या स्वतःला हे कधीच विचारत नाही की या सगळ्यामध्ये माझी भूमिका काय आहे. वैयक्तिक पातळीला बदल घडवण्यासाठी मी स्वतः काय पाऊल उचलत आहे. मुळात हे विचारण्याची गरज आहे, पण आपण विचारत नाही. म्हणूनच आजच्या समाजाची गरज ओळखून एका मराठी लेखिकेने, माझी लाडकी कवयित्री लेखिका सुषमा शितोळे यांनी लिहिलेलं हे पुस्तक स्वतः पलीकडे, हा नुसता लेखसंग्रह नाही, तर हे एक विचार प्रवर्तक पुस्तक आहे आणि काळाची गरज आहे. आपलं दैनंदिन आयुष्य जगत असताना आपल्याला पडणारे प्रश्न, येणाऱ्या अडचणी आणि अनेक जुन्या चालीरीती या सगळ्यांचं उत्तर या पुस्तकात मिळतं. लेखिकेने स्वतःच्या आयुष्यातील प्रसंगांची नाळ अशा पद्धतीने गुंफली आहे की वाचकाला ती आपलीशी वाटू लागते. कित्येक प्रसंग, घटना वाचत असताना अरेच्छा, हे तर आपल्यासोबत पण घडलं आहे, अरे आपण पण असाच विचार करतो, अशी प्रचिती वाचकाला येते. लेखिकेने या पुस्तकातून कुठलेही दावे केले नाहीत, पण त्यांनी आपलं मत आणि दृष्टिकोन अत्यंत प्रामाणिकपणे, आपुलकीने आणि तितक्याच संवेदनशीलतेने मांडलेले आहेत. माणुसकी, धर्मनिरपेक्षता आणि मानवी नैतिक मूल्य हे या पुस्तकाचा केंद्रबिंदू आहेत. पुस्तकाची भाषा अत्यंत साधी, सोपी आणि लाघवी आहे. त्यामुळे वाचकाला पुस्तक वाचत असताना एका वेगळ्याच सुंदरतेची अनुभूती येत राहते. स्वकेंद्री असताना स्वतःच्या परिघाबाहेर पडून जगाकडे आणि मानवतेकडे पाहण्याची नवी दृष्टी लेखिका या पुस्तकातून देते. श्रद्धा की विवेक, आधुनिकता की परंपरा, करिअर की नाती, प्रेम की अहंकार, लोकांना काय वाटतं की मला काय वाटतं, अशा असंख्य प्रश्नांवर लेखिकेने अत्यंत ठामपणे संवाद साधलेला आहे. हे पुस्तक वाचून आपल्या विचारसरणीमध्ये थोडासा बदल होतो. जसं की पूर्वी आपण ज्या गोष्टी गृहीत धरायचो त्याबद्दल आपण प्रश्न विचारायला लागतो. समाजाला दोष देण्याऐवजी मी काय करू शकतो किंवा मी हे कसं बदलू शकतो असा विचार आपण करायला लागतो. शेजारी, कुटुंब आणि समाज यांप्रती आपली असलेली जबाबदारी याची आपल्याला नव्याने जाणीव होते. मी पासून आपण पर्यंतचा प्रवास या पुस्तकामुळे सुरू होतो. सोशल मीडियामुळे आपल्याकडे माहिती खूप आहे, पण विचार कमी झालेले आहेत. मतं खूप आहेत, पण संवाद कमी झालेला आहे. अशा वेळी हे पुस्तक आपल्याला प्रतिक्रियावादी न बनवता विचारशील बनवण्याचा प्रयत्न करतं. कुठल्याही बदलाची सुरुवात ही फक्त सरकार, संस्कृती किंवा समाजापासूनच होते असं नाही, तर आपले विचार आणि आपल्या स्वतःपासून होऊ शकते याची जाणीव या पुस्तकामुळे होते. पुस्तक कुठलेही उपदेश करत नाही, तर विचार करायला लावतं. हे पुस्तक कुठलेही बदल सुचवत नाही, तर बदलाची गरज जाणवून देतं. आणि कदाचित म्हणूनच हे पुस्तक आजच्या काळाची गरज आहे. अत्यंत वाचनीय, ज्याला आपण मस्ट रीड म्हणू शकतो, असं हे पुस्तक आहे. आपल्याला खरंच समाजाला बदलायचं आहे की फक्त आपण तशी इच्छा बाळगतो, या प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर हे पुस्तक नक्की वाचा. आणि मला कमेंटमध्ये सांगा की जर खरंच समाज बदलायचा असेल तर त्याची सुरुवात कुणापासून व्हायला पाहिजे. भेटत राहूया अशा छान छान पुस्तकांपासून. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. भेटूया लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.